तर निश्चितच पांडुरंग परमात्मा तुमच्या माझ्याकरता किती खालच्या पात्रतेचं काम करण्याकरता येत असतो. किती खालच्या पात्रतेचं काम करतो रे तुमच्या माझ्याकरता. सांगू तुम्हाला एक उदाहरण. एका नवीन मुलीचा विवाह झाला बघा. लक्षपूर्वक ऐका. नवरदेव मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत झाली. गुणवान नवरदेव होता तो. आत्ताच्या काळातल्या नवरदेवांसारखा नव्हता बरं का. काही काही नवरदेव भरपूर मुली पाहतात परंतु तरीसुद्धा मुलगी पसंत पडत नाही. लोकांचं कशाला. माझंच सांगू तुम्हाला. माझे पतिदेव मला पाहायला आले त्यावेळेला 50 मुली पाहून आले होते आणि मी 51वी होते बरं का. म्हणजे विनोद म्हणून नाही सांगत. लग्न झाल्यावर फोटो आणि बायोडाटेज डिलीट करत होते लॅपटॉपमधले मी 51वी होते. मला पाहून गेल्यानंतर आमच्या घरच्यांना फोन केला. म्हटले तुमचा रिप्लाय काय आहे ते लवकर सांगा नाहीतर आम्हाला दुसरं स्थळ पाहायला जायचं. म्हणजे त्यांना 52वी पाहायला जायचं होतं. तसे ते गुणवान आहेत बरं का. म्हणूनच मी आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे. तसं पाहिलं तर एका महिला कीर्तनकाराला सपोर्ट कसा करावा हे आमच्या फडके परिवाराकडून शिकलं पाहिजे. का म्हणते हे मी तुम्हाला सांगू. ज्यावेळेला माझं लग्न ठरत होतं मला पाहायला आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं माझ्या वडिलांची इच्छा आहे मी कीर्तनकार व्हावं, मी कीर्तन करावं. माझे वडील 10वीत असताना गेले आणि पिंडदानावरती हात ठेवून मी केलेला संकल्प आहे तुम्ही जर कीर्तन करू देणार असले तरच मला लग्न करायचं. म्हटलं नाही तर मला लग्नच करायचं नाही. त्यांच्या परिवारानं मान्यता दिली. ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही. आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांच्या परिवारामध्ये आगमन झालं फडके परिवारामध्ये त्यावेळेला माझ्या सासऱ्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं. माझे सासरे म्हटले आपलं आडनाव आहे फडके आणि फडके महाराष्ट्रात फडकले पाहिजे. आणि खरोखर आज त्यांच्या शब्दावरती फडके महाराष्ट्रात फडकत आहेत. आज महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या यादीमध्ये नाव झालं. ही कृपा जर कोणाची असेल तर ही आमच्या परिवाराची आहे. परिवारानं सपोर्ट करावा लागतो. तसे माझे पतिदेव गुणवान. तसं तो गुणवान नवरदेव होता. मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत झाली. विवाह संपन्न झाला. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर पहिल्या काळामध्ये वरात असायची बघा संध्याकाळची. बरोबर की नाही. संध्याकाळची वरात झाली. आता वरात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्यनारायणाची पूजा 10-12 वाजेपर्यंत आटोपली. आणि 10-12 वाजेपर्यंत सत्यनारायणाची महापूजा आटोपल्यानंतर माई बापांनो 1-2 वाजेपर्यंत माणसं जेवढे सगळे नातेवाईक निघून गेले. आणि 4 वाजायचा टायमिंगला या नव्या नवरीनं साडीचा पदर कमरेला खोला. ही भारतीय संस्कृती आहे बरं का. लग्नाच्या आधी आईनं मुलीला सगळे कामं शिकवायचे. लग्न झाल्यानंतर ते सासरी करून दाखवायचे. आणि एखादं काम नाही आलं की सासूनं म्हणायचं हेच तुझ्या आईनं शिकवलं का तुला. बरोबर की नाही. तुमच्यात म्हणता का असं. नाही म्हणत ना. म्हणत जाऊ नका बरं का. आपली मुलगी कोणाच्या तरी घरी संसार करत असते. त्या नव्या नवरीनं साडीचा पदर कमरेला खोला. सगळं घर झाडलं. मागचं घर पुढचं घर अंगण सगळं काही झाडलं. आणि घरातला सगळा कचरा एका टोपलीमध्ये भरला. आता टोपलीत कचरा भरल्यानंतर माई बापांनो ती नवी नवरी गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता निघाली 4 वाजायच्या टायमिंगला. आता 4 वाजायच्या टायमिंगला गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता गेलेली असताना जात असताना घरात एक छोटीशी नणंद होती. नणंद कळते ना तुम्हाला. ती नणंद म्हणली वहिनी मी येऊ का तुमच्या बरोबर. आता मी येऊ का तुमच्या बरोबर म्हटल्यानंतर माई बापांनो ती नणंद होती तिला आवाजावं घालायला लागायचं. ती म्हटली चला ना. आता चला ना म्हटल्यानंतर तिला एका डोळ्यानं दिसत नव्हतं बरं का. एक डोळा हेक ना किधर भी देखना. पाहायची भिदाडाकड चालायची दुसरीकडे. जिलेबीकड पाहायची लाडू मागायची अशी ती होती. पण तिला आवाजावं घालायला लागायचं ना. त्या वहिनीनं आवाजावं घातलं. म्हटली चला ना. आता चला ना म्हटल्यानंतर वहिनीच्या साडीचा पदर धरला. आणि गावाच्या बाहेर दोघीजणी 4 वाजायच्या टायमिंगला कचरा टाकण्याकरता निघाल्या. आता ऐका बरं का. कचरा टाकण्याकरता गेलेल्या असताना माई बापांनो रस्त्याच्या अलीकडच्या बाजूनं कचरा टाकत होत्या. आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं दिंडी गावातून चालली होती. सुंदर असं भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं. टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडत होता. किती गोड भजन होतं रे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी भजन करायचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले हे फार महान संत होऊन गेले माई बापांना. अरे एकाला वारकरी संप्रदायाचा पाया म्हटलं तर दुसऱ्याला वारकरी संप्रदायाचा कळस. ज्ञानदेव
रे रचिला पाया तुका झाला असे कळस. इतकं मोठं वर्णन ज्या संतांचं केलं जातं ना, ते संत सामान्य नाहीत माय बापांना. अरे ज्या संतांकरता विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकावी, इतक्या वेळा काम करण्याकरता यावं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरी, नाही लाज धरली कोणा करता. अरे चोखोबराईन करता जगाचा मालक विटेवरून खाली उडी टाकून आला रे. कशा करता? पत्नीचं बाळंतपण करण्याकरता. प्रसंग माहिती, 9 महिने 9 दिवस चोखोबराईंच्या पत्नीचे भरत आले आणि चोखोबराईंची पत्नी सोयराबाई आपल्या नवऱ्याला सांगते, मालक माझे दिवस भरत आले हो, तुमच्या बहिणीला निरोप पाठवा माझं बाळंतपण करण्याकरता. आता बाळंतपण करण्याकरता निरोप पाठवा म्हटल्याच्या नंतर माई बापांनो त्या ठिकाणी चोखोबराई निघाले. दिंडीमध्ये मिसळले. टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला आणि टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर निरोप द्यायचा विसरून गेले. इकडे पत्नी विचार करते, पांडुरंगा दया घना, अरे असा कसा रे नवरा माझ्या पदरामध्ये घातला रे. मी आडलेली असताना, माझे दिवस भरत आलेले असताना हा निघून गेला. आता माझं बाळंतपण कोण करेल? मला माझ्या पायावरती उभं कोण करेल? विचार केला पत्नीनं माई बापांनो. आणि जसा विचार पत्नीच्या अंतकरणामध्ये आला ना, विटेवरच्या मालकानं खाडी उडी टाकली आणि चोखोबराईंच्या दारावरती येऊन आवाज दिला, वहिनी उघडा दार हाका मारे. ज्या वेळेला पंढरपूर वरून दिंडीतून माघारी आले ना, त्यावेळेला दारात उभी होती सोयराबाई. लेकराला कडेवरती पाहिलं. चोखोबराई विचारतात, का ग आपल्याला मुलगा झाला? हो मुलगा झाला. आणि बाई आत्ताच गेला, तुम्ही थोडस लवकर यायचं ना. कोणती बाई? अहो तुमची बहीण निर्मलाबाई आली होती. अगं सोयरे बाळातपणा तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना येडी का खुडी तू? अगं मी तिला निरोपच दिला नाही तर ती येणार कशी? सांगितलं तुमची बहीण निर्मलाबाईच आली होती हो. तिनं तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, विटाळाची कपडे काढली, बारीक टाळ वाजवा, सगळी कामं केली हो. आणि माय बापांनो त्या ठिकाणी सगळी कामं करून लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं. नाव कर्ममेळा ठेवलंय म्हटल्याच्या बरोबर लक्षात आलं की हा मालक विटेवरचा असावा. दोन्ही हात आकाशाकडे केले, डोळे मिटले चोखोबरांनी आणि पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, पांडुरंगा ए पांडुरंगा दया घना किती करतोस आपल्या भक्तांकरता. माई बापांनो देवाची इच्छा आहे संतांच्या घरी राबावं. फक्त ती इच्छा उपर होण्याकरता आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जसं माझे संत सगळे संत त्या भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचले. जसे माझे ज्ञानोबराय गेले, जसे माझे तुकोबराय गेले आणि त्याच ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं. किती गोड भजन चालू होतं रे. ज्याला ज्याला माझ्या साधू संतांचा अभिमान आहे, ज्याला ज्याला महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे, त्या त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे आणि गोड असं भजन करायचंय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम. जय हो. ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सुंदर असं भजन 4 वाजायच्या टायमिंगला त्या दिंडीमध्ये चालू होतं. मूळ विषयाकडे या. आणि
टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला. आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर माई बापांनो त्या नव्या नवरीनं टोपली सहित कचरा उकिरड्यावरती फेकला आणि दिंडीमध्ये मिसळली. आता बघा बरं का, ज्या डोळ्यानं त्या नंदीला दिसत नव्हतं ना त्या बाजूनं दिंडीमध्ये मिसळली. त्या नंदीला असं वाटलं वहिनी घरीच गेलात. आता वहिनी घरीच गेल्यात म्हटल्यानंतर ती ननंद घरी आली. सासूबाईंना विचारलं का ग सुनबाई सुनबाई म्हटल्यानंतर ती सांगू लागली वहिनी घरीच आल्यात ना. घरीच आल्यात म्हटल्यानंतर शोधाशोध चालू झाली माता माऊल्यांना. मागच्या घरात बघतायत, पुढच्या घरात बघतायत, सगळीकडे पाहिलं सुनबाई काही सापडत नाही. थोड्या वेळानं सासरा बाहेरून आला. सासरानं विचारलं का ग सुनबाई कुठे आहे. 2 तास झाले म्हटले सुनबाई सापडत नाही. आता थोड्या वेळानं 2-4 तास निघून गेले. नवरा बाहेरून आला. नवऱ्यानं विचारलं आई ती कुठे आहे, ती कुठे आहे म्हटल्यानंतर आई सांगू लागली 4 तास बायको सापडत नाही म्हणे. आता 4 तास झाले बायको सापडत नाही म्हटल्यावर नवऱ्याला तर घामच आला. कारण बायको जाणं ही काही सोपी गोष्ट आहे का हो. एक तर कलियुगात भेटत नाही, भेटली तर राहील का नाही याची गॅरंटी नाही. 4 तास झाले बायको सापडत नाही म्हटल्यानंतर नवऱ्याला घाम आला. थोड्या वेळानंतर 6 वाजायच्या टायमिंगला हरिपाठ करून आजा सासरा मंदिरातून घरी आला. आणि संध्याकाळच्या 6 वाजेला आजच सासराने घराच्या बाहेरून आवाज दिला. कोणाला? सुनबाईला. पण त्या सुनबाईचं नाव होतं सखूबाई. सखूबाई सखूबाई असा आवाज दिल्याच्या बरोबर मागच्या घरातून सखूबाई बाहेर आली. माईबापांनो मागच्या घरातून सखूबाई बाहेर आली. ती खरी सखू नव्हती. पंढरपुराच्या विठुरायानं विटीवरून खाली उडी टाकली आणि त्या सखूबाईच्या जागेवरती काम करण्याकरता आला. सगळी कामं केली. आज सासऱ्यानं सांगितलं चहा करणार सुनबाई. सुनबाईच्या जागेवरती चहा केला. सडा सारवण रांगोळी धुणी भांडी सगळी कामं केली. आणि एक काम इतक्या खालच्या पात्रतेचं केलं. कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची मणी हसते कवळूनी कामिनी शेजे पहुडविली. एक दिवस सखूबाईच्या पतीच्या अंतकरणामध्ये वासना उत्पन्न झाली आणि सखूबाईच्या रूपांमध्ये देवानं काम पूर्ण केलं. 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर वारीतून परत आली सखूबाई माईबापांनो. आणि ज्यावेळेला वारीतून परत आली ना रे 1 महिन्याचा गर्भ तिच्या पोटामध्ये होता. ऐका बरं का आता 1 महिन्याचा गर्भ तिच्या पोटामध्ये समजल्याच्या बरोबर सखूबाई देवघरात गेली. देवघरातल्या सगळ्या देवांची पूजा केली आणि देवघरातली विठ्ठलाची मूर्ती हातावरती घेतली आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीला प्रश्न विचारू लागली. विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणते आजपर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही. काय म्हणते ऐका बरं का. सखूबाई म्हणते आजपर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही. दिंडीमध्ये गेल्यानंतर जे कोणी वयाने मोठे होते त्यांना माझे पिता मानत होते. जे कोणी वयाने लहान होते त्यांना माझा भाऊ मानत होते. मग हा 1 महिन्याचा गर्भ कोणाचा, 1 महिन्याचा गर्भ कोणाचा विचारल्याच्या बरोबर ती विठ्ठलाची मूर्ती बोलू लागली. माईबापांनो ती विठ्ठलाची मूर्ती म्हणते अगं सखे किती मूर्ख आहेस ग तू. काय म्हणते ऐका बरं का. अगं सखे किती मूर्ख आहेस ग तू. म्हटले ज्या दिवशी तुझं लग्न झालंय त्याच्या दुसऱ्या दिवशी तू दिंडीमध्ये गेली. हे जर तुझ्या घरच्यांना समजलं असतं ना तर तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता. एका निष्ठावंत वारकऱ्याच्या घरची तू मुलगी आहेस आणि तुझा संसार उद्ध्वस्त होणं याच्याकरता तुझ्या जागेवरती संसार केला आणि गर्भ तुझ्या हृदयामध्ये. असं म्हटल्याच्या बरोबर सखूबाई ढसढसा रडू लागली. माई बापांनो जगाच्या बापांना माझ्याकरता मी वारीत गेल्यानंतर इतक्या खालच्या पात्रतेचं काम करावं हे मी याच्याकरता सांगते. ही ताकद जर कशाची असेल ना तर ती फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनाची आहे. सखूबाईनं रात्रंदिवस फक्त भगवंताचं शुद्ध अंतकरणानं मन एकविध करून भजन केलं. ते चिंतन केलं. तुकोबाने म्हणतात बाबा रे याच्यातच तुमचं हित आहे. अभंगाचं 3य चरण. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन.
रे देवाचे चिंतन करोण या मन एकविध. भगवंताचं नामचिंतन करणं याच्यामध्ये तुमचं आमचं हित आहे. आणि या कलियुगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हित तुम्हाला सांगून जाईल माईबापांनो. नाही तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करता आलं, नाही तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची वारी करता आली, नाही तुम्हाला भगवत भक्तामध्ये येता आलं, नाही तुम्हाला कीर्तनामध्ये येता आलं, तुमच्या माझ्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा